जिल्ह्यामध्ये सुद्धा रात्रभर मुसळधार पाऊस कोसळतोय आणि त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे। सखल भागात पाणी साठून आलेलं आहे। साताऱ्याला मुसळधार पावसाचा फटका बसलाय आणि साताऱ्याजवळचं कोयना धरण कनेर धरणामधनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। साताऱ्यातही ठिकठिकाणी पाणी साचलेलं आहे। आज कनेर धरणाचा विसर्ग आता थोड्या वेळाने चालू होईल, किंबहुना चालूही झाला असेल। त्यामुळे नदीपात्रामध्ये वाढ झालेली आहे। सदरभू इथल्या ग्रामपंचायतीने इथे जे स्थानिक आमचे जे युवक आहेत त्यांनी संपूर्ण इथल्या लोकांना त्यांचं पशुधन किंवा जे काय असेल ते नदीपात्रात जाऊ नका म्हणून तशा नोटिसाही बजावलेल्या आहेत। इथं नदीकाठी काही हॉटेल्स आहेत त्यांनाही आपण नोटिसा दिलेल्या आहेत की बाबा सदरभू आता नदीपात्रामध्ये वाढ होईल। खरं तर इथल्या स्थानिक जे लोक इथं फिरण्यासाठी वगैरे येत असतात ते आता पूर्णपणे ठप्प झालेले आहेत। मग त्यांचं येणं या ठिकाणी पूर्ण बंद झालेलं आहे आणि ते बंद करणं सुद्धा इथली ग्रामपंचायत आहे किंवा स्थानिक लोक आहेत त्यांना ते गरजेचं आहे आणि म्हणून थोड्या प्रमाणात त्रास होत आहे, परंतु प्रशासनानं किंवा इथल्या जे स्थानिक लोक आहेत त्यांनी योग्य त्या सूचना लोकांना दिलेल्या आहेत।